नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे देशी गाई चिकाचा खरवस. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान असा हा खरवस आपण आज बनवणार आहे. अगदी या पद्धतीने केलेला खरवस 1 महिना टिकतो. यासाठी मी अर्धा लिटर देशी गाईचा चीक घेतलेला आहे. यामध्ये आपण पाणी किंवा साखर किंवा दुसरं दूध कुठलं ॲड न करता अगदी तो पहिल्या धारेचाच चीक घेतलेला आहे. एका कुकरमध्ये खाली पाणी घालायचं, त्यावर स्टँड किंवा एक वाटी ठेवून त्यावर जे आपण भांड्यामध्ये चीक घेतलेला आहे ते ठेवून कुकरचं झाकण लावून आपण एक 10 ते 15 मिनिट मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान आपला चीक शिजून तयार झालेला आहे. अगदी घट्ट तयार होतो हा चीक. त्या घट्ट चीक तयार होण्यासाठी आपल्याला गाईच्या पहिल्या धारेचा चीक वापरायचा आहे. गाईच्या किंवा म्हशीच्या दोन्हीही चीक चालेल. अतिशय सुंदर घट्टसर असा आपला हा चीक तयार झालेला आहे. आता आपण हा शिजलेला चीक किसणीच्या मीडियम साईजच्या ह्याने किसून घेणार आहे. अगदी सहज मऊ लुसलुसीत चीक शिजलेला असल्यामुळे सहज अगदी किसला जातो आणि खूप छान असा किस आपला तयार होतो. तुम्ही पाहू शकता अगदी सहज असा चीक आपला किसला जात आहे. या वड्या बनवण्यासाठी आपल्याला पहिल्या धारेचाच चीक लागतो हे लक्षात ठेवा. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला मऊ किस तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी सर्व चीक खिसून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये साखर घालणार आहे. आता ज्या भांड्याने आपण अशा पद्धतीने मी सर्व इथे किसून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये मी सर्व किसलेला जो किस आहे तो घालून घेते आणि ज्या भांड्याने आपण चिकाचं दूध मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. जेवढा चीक तेवढीच साखर घालायची आहे. हे माझ्या आजीचं प्रमाण आहे. अगदी खूप वर्षापासून माझी आजी याचप्रमाणे चिकाच्या वड्या बनवायची आणि अतिशय सुंदर अशा ह्या वड्या व्हायच्या. खूप सुंदर वड्या तयार होतात या प्रमाणामध्ये. जर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही साखर आणखीन ॲड करू शकता. आता आपण किसलेल्या चिकामध्ये साखर खालीच मिक्स करून घेऊया आणि वड्या बनण्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे साखरेचं. या प्रमाणात अतिशय सुंदर अशा चिकाच्या वड्या तयार होतात. आता साखर किसामध्ये मिक्स झालेली आहे. आता हा चीक आपण कढई चिकाची गॅसवर ठेवूया. गॅसवर ठेवून घेतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला लो फ्लेमवरच साखरेला पाणी सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सावकाशपणे हळूहळू साखरेला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता चिकाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर सतत हलवतच हा चिकातला जे पाणी सुटलेलं आहे साखरेचं ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपण हा सर्व साखरेचं पाणी आटवून घेणार आहे. साखरेचं पाणी आटण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण जर आपण फुल गॅस केला तर खालून करपण्याची शक्यता असते. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे चिकाला साखरेचं जे पाणी सुटलेलं आहे आणि चिकाचं पाणी हे आटेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे आणि चिकातील साखरेचं आणि चिकाचं सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे. सतत हलवल्यामुळे खाली चीक लागत नाही आणि अतिशय छान अशा आपल्या चिकाच्या वड्या तयार होतात. तुम्ही वड्या किंवा लाडू असं बनवू शकता. एक अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता
चिकातील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि अगदी सुट्टा असा आपला चिक तयार होत आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिकातील साखरेचं आणि चिकाचं पाणी आटवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला हा चिक तयार झालेला आहे. या पद्धतीने केलेल्या वड्या अगदी 1 महिनाभर रूम टेम्परेचरला पण राहू शकतात. अशा वड्या तुम्ही चिकाच्या नक्की करून पहा. आता आपण हा आपला चिक तयार झालेला आहे. एका ताटाला सगळीकडे तूप लावून घेऊया, म्हणजे वडी खाली चिटकत नाही आणि कट केल्यानंतर सहज आपल्या वड्या निघतात. त्यामुळे मी ताटाला सगळीकडे तूप लावून घेतलेला आहे. आता जो आपण चिक पाणी आटलेला आहे तो सर्व ताटामध्ये काढून घेऊया. तुम्हाला हवं तसं जाड किंवा पातळ लेअर तुम्ही देऊ शकता. आणि आता हा काढून घेतलेला चिक आपण व्यवस्थित असा ताटामध्ये सगळीकडं पसरून घेऊया. हे करताना गरम असतानाच चिक थोडंसं पटपट करायचं आहे, कारण ते सेट व्हायला सुरुवात होते. जर थोडंसं थंड झालं तर काही वेळेस चिकाची वडी न बनता थोडासा सुट्टा होऊ शकतो. ते खूप गरम असल्यामुळे हाताला भाजत होतं, म्हणून मी वाटीच्या साहाय्याने थोडंसं ते दाबून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, त्यामुळे वडी अशी छान आपली तयार होते. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं मी ताटाला ते थापून घेतलेलं आहे. आणि थोडंसं कोमट असतानाच आपण त्याच्या वड्या कट करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी अगदी व्यवस्थित असं प्लेन करून घेतलं आहे. आणि आता अगदी व्यवस्थित होण्यासाठी, आणि ते खूप गरम आहे, हाताला भाजते, म्हणून वाटीला पण थोडंसं चिटकत होतं, म्हणून मी एक प्लेन अशी पॉलिथिन घेतली आणि त्या पॉलिथिनवर वाटीच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित असं एकसारखं प्लेनवरून करून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे वडी अतिशय छान होते आणि सुटत नाही आहे. आणि अशी वडी आपण खूप दिवस, म्हणजे 1 महिना तरी रूम टेम्परेचरला राहते. तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं आपलं हे मिश्रण सेट झालेलं आहे. तर आपण आता त्या कटरच्या साहाय्याने त्याला उभ्या आणि आडव्या लाईन मारून कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापणीच्या आकाराच्या किंवा चौकोनी आकाराच्या कुठल्याही आकाराच्या वड्या काढू शकता. बरेच जण याचे लाडूही बनवतात. लाडू बनवले तरीही चालतील, पण आमच्याकडे वडी आवडते म्हणून मी नेहमी वडीच बनवते. माझी आजी नेहमी अशा वड्या बनवायची आणि हे तिचंच प्रमाण आहे. अतिशय सुंदर अशा वड्या बनतात आणि टिकतातही खूप दिवस. त्यामुळे मी अशा वड्या म्हटलं बनवूया. तुम्ही पाहू शकता आता माझ्या वड्या कट करून झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. बघा अतिशय सुंदर अशी आपली चिकाची वडी तयार झालेली आहे. आता मी यातील सर्व वड्या एका ताटामध्ये काढून घेत आहे. आणि हा देशी गाईचा चीक आहे. आमच्या घरच्याच गाईचा चीक असल्यामुळे आईने मला पाठवला होता, तो मी केला. अतिशय सुंदर असा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.